आम्ही जसकार गावचे रहिवासी असलो. आमचा परंपरा सोनार कुटुंब तांडेल परिवार म्हणजे सोनारी गावचे आम्ही परिवार समाज. आम्ही पहिल्या वारवाड्यापासून जसकारमध्ये आमचा जन्म झाला, तरी पण आमचं कुटुंब सोनार गाव असल्यामुळं आम्ही सोनार गावच्या आमच्या जसकार गावामध्ये त्याला आणण्याचा प्रयत्न केला. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी ज्येष्ठ करू पुन्हा एकदा आपले मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता मी आहे सध्या सोनारी गावात. तर सोनारी गावात मी आता आलो आहे कशासाठी, तर जसखार गावात आपल्याला देव घेऊन जायचं आहे पालखी मिरवणूक म्हणून. आणि मी पहिल्यांदा बघतोय हा सोहळ्यामध्ये, म्हणजे हल्दी सोहळ्यामध्ये हा पहिल्यांदा बघतोय. तर आता थोड्या वेळात आहे ना पालखी मिरवणूक म्हणजे आता डायरेक्ट गावात न्यायचे आहे देवर. म्हणजे आपले हल्दीच्या वेळी आपल्याला अगोदर गोंधळ वगैरे घालतात ना, त्याच्या अगोदर आपल्याला देव घेऊन जायचं डायरेक्ट गावात. तर तुम्हाला दाखवेल कसं असते ते. आणि मी बघायला गेलं तर मी पहिल्यांदा बघते हा, कारण प्रत्येक गावात म्हणजे असं असतं, पण हा जरा वेगळाच सोहळा आहे. तर तुम्ही फक्त कंटिन्यू राहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता आपण डायरेक्ट आता सोनारी गावात आलो आहे. आणि बघताय तुम्ही समोर श्री कुलदैवत खंडोबा देवस्थान सोनारी तांडेल कुटुंब. तर त्यांच्या देवाराजवळ जे बाहेरच आहे मी, तर आतमध्ये जरा तयारी चालू आहे, दाखवते तुम्हाला. हे बघा आता हे थोड्या वेळात आहे ना ते पालखीची पण तयारी चालू आहे सगळ्याची. आणि थोड्या वेळात पालखी पण काढतील आणि ते जे देव आहेत ते आता हे पालखीमध्ये बसवतील. आणि आपल्याला जायचं डायरेक्ट जसखार गावात. मी आता बघताय समोर खंडोबाची मूर्ती आहे.
तर चला आता मी आलो आहे देवळाजवळ आणि मस्त की आज मंगळवार आहे वार आणि आता जस्ट आता पोहोचलं सगळे. आता थोड्या वेळात पालखी परत आपले नवरदेवाचे मांडून न्यायचे आहे. तर हे बघा आता बँडवाले पण आले आहेत आणि लगेच आपण जायचं आहे डायरेक्ट मांडवात. तर चला आणि गाणी पण लागलेली आहेत त्याच्यामुळे मी जास्त काय बोलत नाही कॉपीराइट लागेल म्हणून. तर चला लगेच आपण निघूया. तर चला आता आपण थोड्या वेळात ही आता खंडोबा देवाची पालखी आता पोहोचलेली आहे आणि तुम्हाला दिसते समोर नवरदेवाचे पप्पा म्हणजे त्यांचे वडील. तर ते थोड्या वेळात आपल्याला मुलाखत देतील. तर हा तुम्ही बघताय आपली खंडोबा देवाची पालखी आहे आणि ह्या दसखर गावात पहिल्यांदा होते बरोबर. तर या पालखीबद्दल आणि आपल्या खंडोबा देवाबद्दल काय सांगा. आम्ही दसखर गावचे रहिवासी असलो. आमचा परंपरा सोनार कुटुंब तांडेल परिवार म्हणजे सोनारी गावचे आम्ही परिवार समजले. आम्ही पहिल्या वाडवाड्यापासून दसखरमध्ये आमचा जन्म झाला तरी पण आमचं कुटुंब सोनार गाव असल्यामुळं आम्ही सोनार गावच्या आमच्या दसखर गावामध्ये त्याला आणण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या थाटामाटाने मी त्याला दसखर गावामध्ये आणली माझ्या घरी. तर या सोहळ्याबद्दल काय सांगा. या सोहळ्याबद्दल असं आहे का आम्हाला आमच्या सोहळ्याबद्दल मी मागे जवळजवळ माझ्या मुलाचं लग्न ठरल्यापासून मी प्रयत्नात होतो का माझ्या घरी देव आणावा आणि माझ्या घरी थोडंसं हे करावं का माझा खंडोबा देवावर भरपूर विश्वास आहे आणि तो आमच्या पाठीशी. हा बघायला गेलं तर पहिल्यांदा होते ना. हो आमच्या घरी पहिल्यांदा. दसखर गावात एवढे पण
आलं वगैरे बघतो, लग्न वगैरे बघतो, असं काय कधी बघायला भेटतं? नाही बघायला पण हा पहिल्यांदा भेटत. बघायला भेटतंय. तुमचं वगैरे हे आमचे धन्यवाद काका. तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नाव केशव तांडेल. काय सांगणार आहे सर? खंडोबा आमचा कुळदैवत तांडेल कंपनी कुटुंबियांचा. खंडोबा पहिल्यापासून सर्व तांडेल कुटुंबी खंडोबाचेच भक्त आहेत. खंडोबावर भावना आहे सर्वांची तांडेल कुटुंबाची. ही आमची आई भक्त आहे, हा बाजूला बसता भक्त आहे. यांची श्रद्धा आहे देवावर, सगळ्यांची आमच्या कुटुंबाची श्रद्धा आहे. धन्यवाद काका. आई काय नाव होतं? नाव सांग. जनाबाई. हा? जनाबाई. या उरण तालुक्याचं रक्षण करत आहे. रत्नेश्वरी माऊली या उरण तालुक्याचं रक्षण करतोय. कुठल्याही भक्ताला अडचण आणून देत नाही. संकटकाळी धावतो, हक्केला येतो आणि भक्ताचा निवारा करून देतो. मग तो कसा? या दसकर गावाची आनंद आनंदी हवाल, या तांडेल कुटुंबाची आनंद आनंदी हवाल. अगर रत्नेश्वरी आई दर्शन देईल
तर चला आता मी शेवटे जरा आणि मगाशी तुम्ही बघितलं असालच गोंधळ वगैरे झालेला आत्ताच गोंधळ वगैरे झालेला आहे आणि बस सूप सूप एकदम वाढत मगापासून पाठी लागली ना माझी इथं सकाळपासून होतो पाठी सकाळपासून पण होतो तू तर चला आता हे तुम्ही बघताय सगळं जेवायला तर बसलेत आणि आता मी पण जेवून घेते आणि आज आहे मंगळवारची आपली भाजी खायची आहे तर जेवून घेतो आणि जरा तुम्हाला नंतर भेटतो कोण भाऊ मामा मग कशी गावला आती दादा तर बघताय तुम्ही समोर नवरा नवरीचा बॅनर लागला आहे आणि समोरची एंट्री आहे ती आणि आता समोरून करवले येतात आणि त्यांच्या बहिणी वगैरे आहेत सगळे आता जे आता नवऱ्याची हालत आहे उष्टी हालत ते आता उष्टी हालत घेऊन नवरीच्याकडे जाणार आहे तर चला तर आपण मगाशी टाईम भेटला नव्हता बोलायला आता सर्व एकत्र आलेले आहेत कुटुंब त्यांचे मामी काकी वगैरे असतील ना हां तर मावशी मामी वगैरे सगळे त्यांचे आई वडील सगळे एकत्र आहेत पंकज तांडेल म्हणजे माझा मित्र आज त्याची हालत आहे हल्दीविषयी आपण बोलणार आहोत तर पंकज काय सांगणार तुझे हल्दी आज आहे कसं वाटते खूप भारी वाटते भारी असं वाटते की घरात भरपूर लग्न झाली पण कधी असे देव आले नाही आणण्याचा भरपूर प्रयत्न केला पण कधी चान्स भेटला नाही त्या गोष्टीचा आणि आज घरात हा शेवटचा मुलाचं म्हणजे शेवटचं लग्न आहे भावंडामध्ये सर्वात भावंडामध्ये हा शेवटचा लग्न आहे आता मुलीच राहिल्या तो आणि शेवटच्या याच्यामध्ये मानाने आमच्या घरात पालखी पण आली आणि पहिल्यांदा गावात तुमच्या घरात ती पण आमच्या घरात आली पहिल्यांदा वाजत गाजत भरपूर ज्वेलर्समध्ये आली भरपूर नाचली पालखी आमची त्यावेळी फर्स्ट टाईम म्हणजे असंही झालं आहे आणि त्याचप्रमाणे मानायचं म्हणजे ते बोलतात ना का सर्वांचं कुटुंबाचं स्वप्न असतं की आपल्याला तो देवाचा सोटा घालायला भेटावा सर्वांची इच्छा आमच्या घरात तर भरपूर जणांची इच्छा होती तर ती झाली नाही पूर्ण माझी तर लहानपणापासून इच्छा होती का माझा लग्नाचा मी सोटा घालीन मला पाहिजेच आज पूर्ण झाली मी गळ्यात घालताना मला भरपूर भारी वाटला की मला हा सोटा म्हणजे ते नाही सांगू नाही शकत मी काय असतं ते पटकन समजत नाही वेगळंच आपण बोलतो सोना 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 चेन घालतात भरपूर लोक पण हे देवाची वस्तू घालतात काय वेगळीच ही आहे तर या गोष्टीचा मला असतं आनंद होतो मग रात्री मग काय धमाल असते का नाही करशील ना यावर्षी भरपूर धमाल म्हणजे यावर्षी होते या म्हणजे नंतर संध्याकाळी भरपूर धमाल असते भरपूर धमाल असते तर थँक्यू धन्यवाद पंकज तर आपण आता त्यांच्या वडील म्हणजे पप्पांचे त्याला बोलूया तर काका काय सांगणार आहे सोहळ्याबद्दल आणि आता तुमच्या मुलाचा आज हल्दी समारंभ आहे कसं वाटते या सोहळ्याबद्दल जवळ या सोहळ्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की माझ्या घरात माझ्या मुलाचं पहिलंच लग्न आहे आणि त्याच्या पाठोपाठ 2 मुले आहेत म्हणजे ते आत्ता पहिलं लग्न असल्यामुळे मी टाटामाटात करण्याची प्रयत्न केले तसेच माझा खंडोबा देव माझा विश्वास खंडोबा देव तो माझ्या पाठीची सदरूपा असतो आणि तो माझ्या घरी कसं येईल यासाठी प्रयत्न मी भरपूर केले आणि आमच्या कमिटीमध्ये जेवण कमिटीमध्ये सोनारच्या मंडळामध्ये पण भेटतो तुम्हाला दिले जाईल पण आम्ही कसं वारंवार तिथे प्रत्येक मिटिंगला वगैरे सर्वांना वेगवेगळ्यांना आम्ही सहभागी असून त्याच्यामुळे आम्हाला देव दिले गेले आणि आम्ही ती मानाने घेऊन आलो आणि त्यांना पण बोललो त्यांना मानानं वाजत करत मी घरी घेऊन येईल आणि माझ्या मुलाचा सोहळा पार पाडतो काका धन्यवाद तर आता तिथं समोर तुम्ही बघताय तुम्ही पंकजची आई सगळ्यात पहिले तुम्हाला मान आहे तर आई काय सांगाल पंकजबद्दल आज म्हणजे उद्या तुमची सून येईल घरात आणि काय वाटते तुम्हाला आणि कसं सांगणार मला खूप आनंद झाला आहे मला पहिला आनंद म्हणजे माझ्या घरात खंडोबाची पालखी आली हो मला भरपूर आनंद झाला आहे आणि माझ्या मुलाच्या घरात सोटा घातले हा खंडोबाचा तो तर भरपूर मला आनंद झाला आहे आणि खूपच मी आमच्या घरामध्ये एवढे झाले प्रोग्राम पण कधीच हा खंडोबाचा भेटला नाही गळ्यात पण यावर्षी भेटला आहे मुलाचा केला तर मला खूपच आनंद आणि माझ्या मुलाचं लग्न ठरला तेव्हापासून मला खूपच आनंद झाला की कधी मी देवाची पालखी घरात आणते
आणि माझी सून कधी घरात येते. आता ती उद्या येणारच सून माझी घरात. आणि खूपच मला आनंद झाला आहे. तिने पण माझ्याशी शेवटपर्यंत चांगलं राहावं, मुलांनी पण माझ्याशी चांगलं राहावं हीच माझी हे आहे. थँक्यू थँक्यू. तुम्ही कोण आता? तुमचं नाव काय? तुम्ही कोण? मावशी. तुम्ही? मामूस. पंकज मामूस. तुम्ही? मामा. नाव काय तुमचं? रवींद्र ठाकूर. तुम्ही? आणि हे सगळे मामी मावशी बहीण. तुम्ही बोला जरा बोला. तुम्ही? तर हा कुटुंब आहे त्यांचा, म्हणजे सगळे परिवार आहे. तर बोलून मस्त वाटलं मला. आणि काय माहिती आहे का, मी मित्र म्हणून बोलतो आहे. पहिल्यांदा बघायला गेलं तर गावात आमच्या आहे ना, ही मी पहिलीच प्रथा बघतोय. जेव्हा आपल्या आगरी कोल्यांचे लग्न किंवा हल्दीत या असं काही होत नाही, बरोबर ना? तर म्हणजे नॉर्मली होतं, देवर वगैरे घेऊन शिक थोडा, नंतर गोंधळ वगैरे घेऊन. पण ही मिरवणूक म्हणजे सोनार गावात त्यांचा कुटुंब आहे, तांडेल कुटुंब. तर ही पालखी सोनार गावातून दसखरमध्ये आणली सकाळी, नंतर मग गोंधळ वगैरे झाला. तर मी तुम्हाला संध्याकाळी दाखवेन काय धमाल असते घरी कोणीमध्ये येईल तो. तर तुम्ही फक्त कंटिन्यू राहा. आणि आपल्या पंकज तांडेलची हल्लत एकदम भारी करायची आपल्याला. संध्याकाळी आपल्याला दिसेलच काय असेल माहोल तो. तर आपण नंतर भेटू. तर मित्रांनो, आता मी रेडिओवर झालो आहे आणि आता आलो गावात आलो आहे. गावात वगैरे आलो होता आणि तुम्ही बॅकग्राऊंडला माझा आवाज ऐकत असाल. गावात जोगा वगैरे चालू आहे आता, म्हणजे आता थोड्यात आलेलं आहे. आणि मस्त महिला मंडळांनी मस्त लुक केलेला आहे आणि तिथं जाते आता आणि थोडीफार शूट करत आहे. आणि आपल्याला मांडोत पण जायचं आहे थोड्या वेळात, ती पण शूट करू. नंतर आपण ब्लॉग एंड करू.
हा भारी वाटत. अरे एक नंबर. लाईट गेली म्हणून भारी वाटत. सगळे जण मजा करत होतं. मधीनच लाईट गेली. आता नवरदेव आता तुम्हाला वाजवताना दिसतेलच. तुम्ही दाखवते तुम्हाला. नवरदेव आता स्वतः क्लारनेट घेतली. लाईट गेली ना आता जस्ट. वाजव नवरदेव. ये साईडला काय कर. The next day later. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर काल मला ब्लॉग एंड करायला जमलं नाही. तर मी आलो होतो मोठे रात्री 3 वाजता वगैरे आलो आणि झोपलो. जरा जामच दमलो होतो. आणि कालची धमाल एक नंबर. सगळ्यांनी धमाल मस्त केली. आणि जी मजा होती रात्रीची त्याच वेळी लाईट गेली. सगळ्यांचा मूड ऑफ झाला. म्हणजे पूर्ण गावाची लाईट गेली होती. तर सर्व मजा करत होतं. पण काय मधीनच लाईट गेली तर सगळ्यांचा मूड ऑफ झाला. मग नंतर मग पंकज भाईनी क्लारनेट काढली. मग थोडा वेळ वाजवला त्याने. मग थोडा नाचवलं. मग नंतर मग मी लगेच घरी गेलो. तर कालच्या व्हिडिओमध्ये सकाळची जी पालखी मिरवणूक होती ती पण दाखवली. आणि परत जोगा वगैरे दाखवला रात्रीचा. आणि नंतर मांडवातली जरा धमाल मस्ती दाखवली. मग नंतर मग घरी आलो. तर धमाल मस्ती मला पण भारी वाटली आणि सर्वांनी मजा केली. तर तसंच आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटू. म्हणजे उद्या म्हणजे आज. मी आता जरा दुसरा दिवस झाला आमचा. तर तसंच धमाल मस्ती लग्नाच्या सोहळ्यामध्ये येणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू राहा बघता त्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर चला तर मी इथं एंड करते. तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच मला वाटतं आवडली असेल. तर चला. आणि ब्लॉग पण जास्त मोठा झाला आहे. तर इथंच एंड करते. तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू लवकरच.